मनी प्लॅनच्या आजच्या एडिशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मित्रांनो, जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्यासाठी महत्वाचं काय आहे, तुमच्यासाठी महत्वाचं टॅक्सेशन आहे की तुमच्यासाठी महत्वाचं परफॉर्मन्स आहे, रिटर्न आहे, किंवा तुमची वेल्थ ची ग्रोथ हे जास्त महत्वाचं आहे. मी बऱ्याच लोकांशी मी बोललोय या विषयावर आणि मला असं आढळलंय की बऱ्याच लोकांचा कन्सर्न जो आहे हा टॅक्स बद्दल आहे आणि त्यांचा फोकस मेनली रिटर्न्स पेक्षा टॅक्स वरती जास्त आहे. तर ठीक आहे, एखाद्या सर्टन केस मध्ये आपण समजू शकतोय, पण नेहमीच आपण टॅक्सला महत्व दिलं तर कदाचित बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला त्यामुळे काही नुकसान पण होऊ शकतं. म्हणजे मी असं बघितलंय की जेव्हा आपल्याला खूप चांगलं काही अप्रिसिएशन होत असतं आणि अशा वेळेस आपण ते घेत नाही वेळेवरती, कारण आपल्याला टॅक्सचं कन्सर्न असतं आणि मग नंतर आपल्याला पश्चाताप करायची वेळ येते. तर असं बऱ्याच वेळेस होतं. कदाचित तुमच्या बरोबर पण असं काही झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही ते फीडबॅक शेअर करू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा बेसिकली म्युच्युअल फंड टॅक्सेशन संदर्भात आहे आणि तुमच्या म्युच्युअल फंड वरती कोणत्या प्रकारचे टॅक्सेशन लागू आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा मराठी मनीचा एपिसोड. आणि म्युच्युअल फंड टॅक्सेशन, तर आपल्या म्युच्युअल फंडच्या टॅक्सेशन संदर्भात आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे फंड कोणत्या प्रकारचा आहे हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरतीच तुम्हाला ऍप्लिकेबल असणारे टॅक्सेशन अवलंबून आहे. तर आपण इथे जाणून घेऊया म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते. तर मित्रांनो, जर आपण बघितलं साधारणपणे तर म्युच्युअल फंडचे 3 प्रकार आपण म्हणू शकतोय: इक्विटी, डेट आणि इतर. जे फंड्स इक्विटी आणि डेट मध्ये बसत नाही ते आपण इतर किंवा मिक्स कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो. तर हे इम्पॉर्टंट 3 प्रकार किंवा म्युच्युअल फंडच्या 3 कॅटेगरीज आहे आणि कोणताही फंड या तिघांपैकी कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये नक्कीच राहतो. तर या 3 कॅटेगरीचं टॅक्सेशन कसं आहे ते आपण आता पुढे बघूया. तर जर आपण बघितलं म्युच्युअल फंडच्या, तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे 2 शब्द वापरले जातात. तर हे जे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आहे हे नक्की काय आहे, याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय ते आपण इथे समोर बघतोय. आपण जुना क्रायटेरिया प्रमाणे जर कन्सिडर करायचं ठरलं तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन साठी पिरियड कोणता आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंडच्या 3 कॅटेगरीचं कंपॅरिझन चेक करायला लागेल. पहिली कॅटेगरी जी ती इक्विटी फंड. जर तुमच्याकडे इक्विटी फंड असेल आणि तुम्ही 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तुमची इन्व्हेस्टमेंट सेल केली तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असं म्हणू शकतो. आता इक्विटी फंड म्हणजे नक्की कोणता फंड? असा फंड ज्याच्यामध्ये 65% जास्त इक्विटीची होल्डिंग असेल तर त्याला आपण इक्विटी फंड म्हणू शकतोय. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डेट फंड. डेट फंड म्हणजे कोणता फंड? तर असा फंड ज्याच्यामध्ये 65% जास्त अधिक बॉन्डची होल्डिंग आहे त्याला आपण डेट फंड म्हणतो. असा जर फंड तुम्ही 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवला आणि विकला आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला असं म्हणू शकतो. आणि तिसऱ्या प्रकारची जी कॅटेगरी आहे जी की या 2 प्रकारांमध्ये नाही बसत, इक्विटी आणि डेट प्रकारांमध्ये नाही बसत, तिला आपण अदर कॅटेगरी म्हणतो. तशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही 24 महिन्यांच्या कमी कालावधीमध्ये ते सेल केले आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला तर अशा ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला कॅपिटल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झालाय असं आपण म्हणू शकतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन कधी झाला असं आपण कन्सिडर करू शकतो या 3 प्रकारच्या पद्धतीमध्ये किंवा 3 प्रकारच्या टाइप्स मध्ये. तर जे काही शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचे जे काही पिरियड वरती दिलेले आहे या पिरियड व्यतिरिक्त हा पिरियड सोडून या पिरियड पेक्षा जास्त काळ झाल्यानंतर तुम्ही जर ते सेल केले आणि त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट झाला तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असं आपण म्हणू शकतो. आता हा जो क्रायटेरिया हा ओल्ड क्रायटेरिया आहे. ओल्ड क्रायटेरियाचा अर्थ की बजेट 2024च्या आधीचा क्रायटेरिया आहे. आता हा जो काही ओल्ड क्रायटेरिया याच्यामध्ये टॅक्सेशन काय होतं ते आपण बघूया. माने शॉर्ट टर्म लॉंग टर्म साठी टॅक्स काय होता, तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जर तुम्हाला झालाय, इक्विटी तुमचा फंड आहे, तर जो काही होणारा प्रॉफिट आहे त्याच्यावरती तुम्हाला 15% टॅक्स हा द्यायला लागत होता. डेट आणि अदर प्रकारचे जे काही फंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रॉफिट झाला असतं शॉर्ट टर्म कॅपिटल गेनच्या अंडर किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन नुसार तर ऍज पर स्लॅब नुसार तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्स हा द्यायला लागला असता.
लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स ओल्ड टॅक्स स्ट्रक्चर प्रमाणे समजा तुमच्याकडे इक्विटी फंड आहे तर त्याच्यावरती तुम्हाला 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन भरायला लागला असता. पण इथे एक कंडिशन होती. कंडिशन काय होती? तुमचा एका फायनान्शियल इयर मध्ये होणारा जो प्रॉफिट आहे जर तो 1 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल, 1 लाखाच्या वरती असेल, तर ती जी काही वरची जी रक्कम आहे तिच्यावरतीच तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. उदाहरणार्थ जर तुम्हाला 1,25,000 रुपये एका फायनान्शियल इयर मध्ये प्रॉफिट झालाय इक्विटी फंड मध्ये, तर त्यातले 1 लाख आपल्याला सोडून द्यायला लागतील आणि उरलेले जे 25,000 आहे याच्यावरती तुम्हाला जुन्या स्लॅब प्रमाणे, जुन्या स्ट्रक्चर प्रमाणे 10% टॅक्स भरायला लागला असता. हेच जर का तुमच्याकडे डेट फंड असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या नियमानुसार, जुन्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला 20% टॅक्स हा फ्लॅट द्यायला लागला असता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला इंडेक्सेशनचा बेनिफिट घेता आला असता. तिसऱ्या कंडिशन मध्ये, तिसऱ्या प्रकारामध्ये जर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असता तर तुमच्या ऍज पर स्लॅब प्रमाणे किंवा 20% इंडेक्सेशनच्या बेनिफिटसह तुम्हाला टॅक्स भरायला लागला असता. हे होतं ओल्ड स्ट्रक्चर बजेट 2024 च्या आधीची गोष्ट आहे. आता काय नक्की बदल आहे ते आपण बघून घेऊया. तर बजेट 2024 मध्ये नवीन क्रायटेरिया आले. नवीन क्रायटेरिया कशात आले? तर नवीन क्रायटेरिया, पहिला क्रायटेरिया शॉर्ट टर्म साठी. शॉर्ट टर्म साठी बजेट 2024 मध्ये इक्विटी फंड साठी कोणताही बदल झालेला नाहीये. पण डेट फंड मध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन साठी बदल हा झालेला आहे. तो पिरियड मध्ये झालेला आहे. जुन्या स्ट्रक्चर मध्ये किंवा जुन्या क्रायटेरिया मध्ये 36 महिन्यांपर्यंत तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट होल्ड करून काढली तर ती शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला पात्र ठरायची. नवीन स्ट्रक्चर प्रमाणे, नवीन क्रायटेरियानुसार जर तुमची गुंतवणूक 24 महिन्यांपेक्षा कमी पिरियड तुम्ही ठेवत असाल तर ती शॉर्ट टर्म कॅपिटल गेन साठी पात्र होऊ शकते. तिसऱ्या प्रकारची जी पद्धत आहे किंवा अदर कॅटेगरी, ती पण 24 महिन्यांपेक्षा तुम्ही कमी कालावधीसाठी ठेवली आणि त्याच्यात तुम्हाला जर प्रॉफिट झाला तर तुम्ही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन या कॅटेगरी, या क्रायटेरियामध्ये एलिजिबल होता. लॉंग टर्म कॅपिटल गेन, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन साठी जो पण काही पिरियड आहे तो, इथे जे काही पिरियड दिलेले आहेत शॉर्ट टर्मचे, याच्यावरती जो पण काही पिरियड तुम्ही थांबले आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल केलं, त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट झालं, तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला असं आपण म्हणू शकतोय नवीन क्रायटेरियानुसार, बजेटच्या नवीन क्रायटेरियानुसार. नवीन बजेटच्या 2024च्या क्रायटेरियानुसार आता आपल्याला या 2024 चे बजेटचे जे काही क्रायटेरिया आहेत त्याच्यानुसार टॅक्स स्ट्रक्चर मध्ये काय फरक पडलाय नाही पडलाय ते जाणून घ्यायचं आहे. तर बजेटच्या नवीन टॅक्स स्ट्रक्चर नुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जर तुम्हाला झालाय आणि तुमचा फंड जर इक्विटी कॅटेगरी मधला आहे तर तुम्हाला सरळ 20%, 20% टॅक्स हा द्यायला लागणार आहे. याच्या आधी तो 15% होता, म्हणजे 5%नी तुमचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स इक्विटी फंड साठी वाढलेला आहे. डेट फंड किंवा अदर प्रकारचे फंड जे पण काय आहेत यांच्यासाठी तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जर झाला तर ऍज पर स्लॅब तुम्हाला टॅक्स हा द्यायला लागणार आहे. लॉंग टर्म साठी इक्विटी फंड मध्ये जर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, सॉरी, लॉंग टर्म कॅपिटल गेन झाला तर त्याच्यावरती 12.5%नी तुम्हाला टॅक्स द्यायला लागणार आहे. याच्या आधी लॉंग टर्म कॅपिटल गेन इक्विटी फंड साठी 10% हा एवढाच होता. तर हा एक बदल आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. काही नियम आहे, 12.5% जे टॅक्स स्लॅब झालेला आहे, म्हणजे 2.5%ची जी काही वाढ झालेली आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये बजेट 2024च्या नुसार इक्विटी फंड साठी, त्याच्या मागे एक थ्रेशोल्ड त्यांनी ठेवलेला आहे. तुमचा एका वर्षातला जर प्रॉफिट इक्विटी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मधून होणारा जो नफा आहे तो जोपर्यंत 1,25,000च्या पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन द्यायची गरज पडणार नाही. जर तुमचा प्रॉफिट 1,25,000च्या पुढे गेला तर त्याच्यावरती होणारे जो काही प्रॉफिट आहे त्याच्यावरती तुम्हाला 12.5% हा टॅक्स द्यायला लागणार आहे. तर हा एक महत्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुमचा फंड डेट कॅटेगरी मध्ये असेल तर त्याच्यावरती सरळ सरळ 12.5%नी तुम्हाला टॅक्स द्यायचा आहे. इथे कोणत्याही प्रकारचं थ्रेशोल्ड तुम्हाला लागू नसणार आहे आणि लॉंग टर्म साठी 12.5% डेट फंड वरती तुम्हाला द्यायला लागणार.
हे दोन फंड सोडून इतर प्रकारचे जे पण काही फंड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍज पर स्लॅब किंवा 12.5% टॅक्स हा द्यायला लागणार आहे. तर हे महत्वाचे बदल बजेट 2024 मध्ये म्युच्युअल फंड टॅक्सेशन संदर्भात झालेले आपण पाहत आहोत. इक्विटी शेअर्स आले, शेअर्स म्हणा, इक्विटी ईटीएफ म्हणा, गोल्ड ईटीएफ म्हणा, बॉन्ड ईटीएफ म्हणा, किंवा रेट्स म्हणा, किंवा सॉव्हरीन बॉन्ड्स म्हणा, अशा प्रकारचे जे पण काही लिस्टेड सिक्युरिटीज आहे यांचा जो 12 महिन्यांपेक्षा अधिकचा पिरियड आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन साठी पात्र ठरवण्यात आलेला आहे. अनलिस्टेड सिक्युरिटीज अशा कंपनी ज्या मार्केटमध्ये लिस्टेड नाही अशा प्रकारचे जे शेअर्स आहेत ते, किंवा रिअल इस्टेट, फिजिकल गोल्ड, गोल्ड म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड ठराविक कॅटेगरीतले किंवा फॉरेन इक्विटी फंड्स, हे यांना शॉर्ट टर्म यांना लॉंग टर्म कॅपिटल गेन साठी 24 किंवा त्याहून अधिकचा पिरियड कन्सिडर करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं बजेट 2024 मध्ये म्युच्युअल फंड टॅक्सेशन संदर्भात काय मेजर बदल झालेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही कॉमेंट्स असतील तर नक्कीच तुम्ही कॉमेंट करून मला कळू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही प्रश्न मेसेज मध्ये पाठवू शकताय. तसंच तुमच्या तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला हा व्हिडिओ जरूर शेअर करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही काही अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्या टाईपचे म्युच्युअल फंड आहे याचे पण तुम्ही कॉमेंट करून मला सांगू शकताय. याबरोबरच आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात तुम्ही मला नक्कीच कळवा. म्युच्युअल फंड टॅक्सेशन संदर्भात काही मेजर बदल या बजेटमध्ये नक्कीच झालेले आहे आणि या बजेटच्या चेंजेसमुळे तुमच्याकडे असलेल्या फंडवरती कोणते परिणाम होणार आहे नाही होणार आहे याची खात्री तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंट सोबत डिस्कस करून नक्कीच करू शकताय. किंवा त्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंट सोबत नक्कीच ते शेअर करू शकताय. तसेच मला पण तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ संदर्भात तर कॉमेंट करून तुम्ही विचारू शकताय. याबरोबरच आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. पण जाण्याआधी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला मी दिलेली माहिती नक्कीच पोहोचेल. याबरोबरच आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.